नमस्कार मंडळी, मी मोनिका. आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. तर दिवाळीच्या आता मुलांना सुट्ट्या होत्यात आणि दिवाळीच्या आधीच ही छोटीशी अशी माझ्याकडे दुधीचा वेल आहे. तर त्या वेलावर छोटीशी अशी काली होती आणि आता दिवाळीनंतर मी माझ्या माहेरी गेलेली, तर बरीच मोठी ही दुधी झालेली आहे आणि आज तिला म्हटलं कट करून घेऊया. तर ही एक आहे आणि छोटीशी खालच्या बाजूला सुद्धा आलेली आहे. तर आता ही मी कट करून घेते. तर बघा, कुठलंही खत याच्यात मी घातलेलं नाही आणि तुम्ही बघू शकतात की ज्या गव्हाच्या गोण्या येतात, आपण गहू विकत घेतो, तर त्या गव्हाच्या गोण्या ज्या असतात तर त्याच्यात खाली जो घरातला कचरा निघतो, कचरा म्हणजे पालेभाज्यांचा, फळभाज्यांचा, आपण जो भाजीपाला आणतो तर त्याची जी सालपटं निघतात, तर ती मातीत मी खाली कालवली आणि वरून शेतातली जी माती असते ती टाकलेली. तर बघा, त्याच्यावरच आलेली ही दुधी आहे आणि तसाच हा काकडीचा वेल आहे. आता याच्यावर कुठल्याही प्रकारचं औषध जे आहे ते फवारलं जात नाही, म्हणून कदाचित याच्यावर किडेसुद्धा पडतात. तर बघा, आणि मुंग्यासुद्धा लागलेल्या आहेत. तर मावा म्हणतो तर त्या प्रकारचं बघा, इथं काकडी लागलेली आहे आणि त्या काकडीवर हा मावा तुम्हाला दिसत असेल. तर अशा प्रकारे कुठलीही फवारणी नसल्यामुळे हा वेल जो आहे त्याच्यावर वेगवेगळे असे माव्याचे प्रकार दिसून येतात, कीड दिसून येते, पण नवीन त्याला बघा पुन्हा पालवीसुद्धा फुटताना दिसते. आता हा जो वेलवर जात होता, आता ही त्याची फांदीवर जात होती, तर इथं खराब झाली आणि परत ही आता नव्याने पुन्हा फुटलेली आहे इथून. तर अशा प्रकारे फवारणी नसल्यामुळे नॅचरल पद्धतीने हे येत असल्यामुळे असे कीड थोड्याफार प्रमाणात आपल्याला दिसून येते. आता एक दुधी मी तळून घेतली आणि ही लहान दुधी जी आहे ती 2-4 दिवसांनी नंतर तळेल.